Good morning, friends. Today's topic is structure and reactivity of the molecule. The last lecture we have seen the different types of molecules and its shape as well as its hybridization. Now, today's lecture is lecture number 4. The molecule is phosphorus trihalide. If suppose X is equal to Cl or X is equal to Br or X is equal to iodine, then its name is phosphorus trichloride or phosphorus tribromide or phosphorus triiodide. The atomic number of phosphorus is 1s2, 2s2, 2p6, 3s2 and 3p3. Uh, we have know that the phosphorus shows 5 valence electron because it is present in the nitrogen group. So the electron distribution is as follows. Phosphorus atom in ground state. Here 3s2 and here is what 3p3. आपण बघू शकता इथं की 3 इलेक्ट्रॉन फिलअप केलेले आहेत, बरोबर आहे. कारण की फॉस्फरसमध्ये किती आहेत, सॉरी पी ऑर्बिटलमध्ये किती आहेत, शेवटी पी ऑर्बिटलमध्ये 3 आहेत आणि एस ऑर्बिटलमध्ये किती आले तुमचे इथं 2 आले. मग px3 कसा येणार आहे तुमचा. आता याच्यामध्ये एक्सायटेड स्टेटची गरज पडेल का आपल्याला, तर याच्यामध्ये गरज पडणार नाही का. तर याच्यामध्ये एक्स इज इक्वल टू काय दिलेले तुम्हाला, एक्स किती दिलेत तुम्हाला 3 दिलेले आहेत. आता 3 एक्स आले म्हणजे तुम्हाला 3 बॉन्ड फॉर्म करायचे आहेत, बरोबर आहे. मग ऑलरेडी इथं किती प्रेझेंट आहेत, 1 2 आणि 3 अनपेड इलेक्ट्रॉन इथं प्रेझेंट आहेत. मग 3 अनपेड इलेक्ट्रॉन इथं प्रेझेंट असल्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा एक ऑर्बिटलची गरज आहे का, तर नाही. म्हणून आपण इथे एक्सायटेड स्टेट दाखवलेली नाही आहे. मग डायरेक्टली आपण काय करणार आहे, 3 हॅलोजन जर पुट केले, आता इथं एक अनपेड इलेक्ट्रॉन किती असतात 3. आता सपोज याला जर आपल्याला पेअरिंग जर करायचं असेल तर पेअरिंग इलेक्ट्रॉन जे ते कोण डोनेट करणार आहे, ते हॅलोजन डोनेट करणार आहे, बरोबर आहे. मग इथं हॅलोजन डोनेट केल्यानंतर याच्यामध्ये पूर्ण काय फॉर्म झाला, मग sp3 हायब्रिडायझेशन फॉर्म झालं. आता sp3 कसं येईल, तर हे 3 हॅलोजनने फॉर्म केलेले बॉन्ड, मग 3 बॉन्ड पेअर तयार होत आहे आणि एका दिवसात तुम्हाला याच्यामध्ये लोन पेअर दिसते, बरोबर आहे. आता ही लोन पेअर का म्हणून आपण धरलेली याच्यामध्ये, तर हा डज नॉट टेक पार्ट इन द बॉन्ड फॉर्मेशन, म्हणजे हा गेन पण करत नाही ऑर्बिटल किंवा हा डोनेटही करत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण त्याला काय म्हणत असतो, लोन पेअर म्हणत असतो. म्हणून याचे हायब्रिडेशन काय आलं, 1 एस आणि 3 पी. आपण पाहू शकतो याच्यामध्ये इन px3 मॉलिक्यूल द फॉस्फरस हॅज 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मी ऑलरेडी वरती तुम्हाला सांगितलेलं आहे आणि 3 हॅलोजनचे 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दिसतात तुम्हाला, 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑफ 3 हॅलोजन. सो देयर आर टोटल व्हॉट 8 इलेक्ट्रॉन्स. एक्सपेक्टेड geometry is what, tetrahedral. The geometry is expected becomes tetrahedral geometry. Actual geometry is somewhat different because the presence of lone pair shows the sometimes it shows the distortion in the structure. Hence, the bond angle is also changed. Here, the bond angle is 109 degree only for tetrahedral. If suppose the shape is changed, the bond angle also is changed. In px3 molecule, 1 is lone pair and 3 is bond pair, as I told already. Yes. Hence, due to presence of lone pair, the structure is get distorted. This also I told. That is tetrahedral convert to what, pyramidal. आता याच्यामध्ये आपण जॉमेट्री पाहिली तर टेट्राहेड्रल न राहता जॉमेट्री कशामध्ये कन्वर्ट होते, पिरॅमिडलमध्ये. आता पिरॅमिडलमध्ये कन्वर्ट का झाली, तर याच्यामध्ये एक काय आली तुमची लोन पेअर आलेली, म्हणून काय होणार याच्यामध्ये जॉमेट्री तुमची चेंज होणार. द बॉन्ड अँगल रिड्यूस्ड फ्रॉम 109 डिग्री टू 97 डिग्री, बरोबर आहे. आता बॉन्ड अँगल रिड्यूस कसा होतो आपण ते पाहणार आहे. द रिडक्शन ऑफ बॉन्ड अँगल डिपेंड्स अपॉन वॉट, हॅलोजन ॲटम इन द px3 मॉलिक्यूल, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही हा एक्स हा कोणता घेताय, फ्लोरीन घेताय की क्लोरीन घेताय की ब्रोमिन घेताय की आयोडीन घेताय, याच्यावर तुमचा काय असतो, बॉन्ड अँगल डिपेंड असतो. आता जर आपण एक्झाम्पल जर घेतलं PF3 दॅट इज फॉस्फरस ट्रायफ्लोराईड, त्याच्यामध्ये फ्लोरीन काय दिसतं तुम्हाला. जनरली तुम्ही जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची ऑर्डर जर लावली तर फ्लोरीन काय असतं, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोणापेक्षा, क्लोरीनपेक्षा.
क्लोरीन अमोनिक कोणापेक्षा, ब्रोमीनपेक्षा, ब्रोमीन अमोनिक कोणापेक्षा, आयोडीनपेक्षा. आता इथं काय म्हटलं, हे इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे. इट अट्रॅक्ट्स द बॉन्ड पेअर टुवर्ड्स फ्लोरीन ॲटम that is away from the phosphorus nucleus. So fluorine to iodine electronegativity decreases but bond angle slowly increases. तुम्ही याच्यामध्ये पाहू शकतात की इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही काय होते, फ्लोरीन टू आयोडीन काय होते, कमी होते म्हणजे डिक्रीज होते. बॉन्ड अँगल काय होते अशा परिस्थितीत, इन्क्रीज होतोय. आपण त्याचं पाहू. खाली दिसत असेल तुम्हाला 4 मॉलिक्यूल मी ड्रॉ केलेले, PI3, PBr3, PCl3 आणि PF3. PF3 बॉन्ड अँगल लिहिलेलं नाही आहे. हा बॉन्ड अँगल काय असतो तुमचा 97 डिग्री. ठीक आहे, किती 97 डिग्री. तुम्ही पाहत असाल आयोडीन हा काय आला, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह, म्हणून बॉन्ड अँगल काय आला त्याचा जास्त, किती आला 102 डिग्री. बरोबर आहे. हां, याच्यानंतर BRचा काय आलं, मग ब्रोमीन आणि आयोडीनमध्ये BR हा काय आला, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. मग मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आला म्हणजे बॉन्ड अँगल काय होतो इथं, कमी होतोय. असं तुम्ही जर उजवीकडे जर जात गेले तर बॉन्ड अँगल काय होणार आहे तुमचा, कमी होणार आहे. बरोबर आहे. कशामुळे, ते इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे आयोडीनपासून तर फ्लोरीनपर्यंत जर गेले तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होईल, इन्क्रीज होईल. आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जर इन्क्रीज झाली तर बॉन्ड अँगल काय होतो तुमचा, डिक्रीज झाले. बॉन्ड अँगल डिक्रीज कसा होतोय, PI3 बॉन्ड अँगल किती आहे 102 डिग्री आणि PF3 बॉन्ड अँगल किती दिसते तुमचा, दॅट इज 97 डिग्री. नेक्स्ट मॉलिक्यूल कार्बोनिल फ्लोराइड. हिअर कार्बन इज अ सेंट्रल ॲटम दॅट इज इन OCF2 अँड इट शोज sp2 हायब्रिडायझेशन. आपण ते पाहणारच आहे. आणि जॉमेट्री काय दिसते तुम्हाला याच्यात, ट्रायगुलर प्लेनर जॉमेट्री. आता हे हायब्रिडायझेशन, ट्रायगुलर प्लेनर जॉमेट्री हे जर तुम्हाला माहीत नसेल किंवा नंतर तुम्ही हे हायब्रिडायझेशनचे स्ट्रक्चर जर पूर्ण ड्रॉ करून जर तुम्ही नंतर जरी दाखवलं हायब्रिडायझेशन तरी चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. सुरुवातीला दाखवलं पाहिजे असं काही नाही आहे. ठीक आहे. हां, कार्बन सगळ्यांना माहिती आहे 6 ॲटॉमिक नंबर आहे, 1s2, 2s2 आणि 2p2. 2s किती आहेत 2 आणि 2p2 किती आहेत 2. आता याच्यामध्ये आपल्याला OCF2चं एकदा स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवून देतो. हे पहा, OCF2च्या स्ट्रक्चरमध्ये कार्बनला एक फ्लोरीन लागलेला आहे, या कार्बनला एक फ्लोरीन लागलेला आहे आणि इकडे काय लागलेलं आहे, डबल बॉन्ड O लागलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला किती बॉन्ड दिसत आहे, सिग्मा बॉन्ड 1, हा 2 आणि पाय बॉन्डमध्ये पण एक सिग्मा बॉन्ड असतो. म्हणजे टोटल किती बॉन्ड आले तुमच्या याच्यामध्ये, सिग्मा बॉन्ड 3 आला आणि एक काय आला, पाय बॉन्ड आला. बरोबर आहे. ठीक आहे. मग आपण त्यात पाहणार आहे. म्हणजे याच्यामध्ये 3 सिग्मा बॉन्ड पाहिजे तुम्हाला आणि एक काय पाहिजे, पाय बॉन्ड पाहिजे. समजलं सगळ्यांना. हे स्ट्रक्चरमध्ये आपण दाखवलेलं आहे मी तुम्हाला. ठीक आहे. आपण आता ते पाहू. आता कार्बन ॲटम हा ग्राउंड स्टेटमध्ये, बरोबर आहे, 2s 2 आहेत आणि 2p 2 आहेत. मी तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये आत्ताच जस्ट सांगितलं की बॉन्ड किती दिसतात, सिग्मा बॉन्ड 3. आता याच्यामध्ये 2च सिग्मा बॉन्ड तयार होऊ शकतात. तिसरा तयार होऊ शकतो का, तर केव्हा तयार होऊ शकतो तो, जर एक्सायटेड स्टेटमध्ये एक इलेक्ट्रॉनने जंप केली किंवा प्रमोट केलं तेव्हाच तयार होऊ शकतो. मग 2s मधला एक इलेक्ट्रॉन जंप करतो आणि कुठे जातो, या 2pच्या एक एम्प्टी ऑर्बिटलमध्ये जातो. अशा पद्धतीने तुम्हाला किती अनपेड इलेक्ट्रॉन भेटले, 1, 2, 3 आणि एक काय 4. मग 4 अनपेड इलेक्ट्रॉन भेटले. याच्यामध्ये 3 काय असतात, मग बॉन्ड पेअर असतात. म्हणजे बॉन्ड म्हणजे सिग्मा बॉन्ड असतात 3 आणि उरलेला एक शेवटचा काय असतो, पाय बॉन्ड असतो. बरोबर आहे. तुम्हाला आता हायब्रिड स्टेटमध्ये स्ट्रक्चर दाखवले पहा, 1, 2 आणि 3 हे डायडायडायज जर केलेलं आहे बॉक्स वरती, हा बॉक्स कायसाठी केलेला आहे तर सिग्मा बॉन्ड दाखवतोय तुम्हाला फक्त, दिसते खाली sp2 हायब्रिडाइज ॲटॉमिक ऑर्बिटल. बरोबर आहे. फॉर सिग्मा बॉन्ड, एक S आणि 2 P. मग याचं हायब्रिडायझेशन काय आलं, sp2. पाय बॉन्ड असतो तेव्हा हा धरायचा नसतो. म्हणजे तुम्ही काही वेळेस काय म्हणू शकता, हा S आणि 3p. बरोबर आहे. पण पाय बॉन्ड असतात तेव्हा ते हायब्रिडायझेशन हे काउंट होत नाही. बरोबर आहे. का, तर फॉर्मेशन ऑफ पाय बॉन्डमध्ये ते दाखवलं जात नाही. ठीक आहे. मग sp2 हायब्रिडाइज कसा आला, हा एक S आणि 2 p. इथं काय बॉन्ड तयार होतोय तुमचे 3 सिग्मा बॉन्ड, 1, 2, 3. आणि हा जो तुम्हाला शेवटचा जो बॉक्समध्ये जो इलेक्ट्रॉन दिसतोय हा काय फॉर्म करतो, पाय बॉन्ड. त्याला तुम्ही काय म्हणू शकता,
अनहायब्रिडाइज ॲटॉमिक ऑर्बिटल. मग अनहायब्रिडाइज ॲटॉमिक ऑर्बिटल असल्यामुळे आपण त्याला हायब्रिडायझेशनमध्ये दाखवलेलं नाही आहे. ठीक आहे, पाहू. द 3sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म 2 सिग्मा बॉन्ड. बरोबर आहे, विथ 2 फ्लोरीन ॲटम. बरोबर आहे, हा एक फ्लोरीन ॲटम स्ट्रक्चरमध्ये पाहू आणि एक फ्लोरीन ॲटम झाले दोन दोन सिग्मा बॉन्ड तयार झाले. आणि 1 सिग्मा बॉन्ड विथ ऑक्सिजन ॲटम आणि एक सिग्मा बॉन्ड कोणासोबत तयार झालेला आहे, ऑक्सिजन सोबत. बरोबर आहे, म्हणजे असे 3 सिग्मा बॉन्ड तुमचे तयार झाले. दिसत आहे की तर 3 सिग्मा बॉन्ड. ठीक आहे, 2 फ्लोरीनचे आणि एक काय, ऑक्सिजनचा. आता उरलेला जो अनहायब्रिडाइज ऑर्बिटल मी तुम्हाला सांगितला होता, हा अनहायब्रिडाइज ऑर्बिटल. बरोबर आहे, तो आता अनहायब्रिडाइज ऑर्बिटल हा 2pz ऑर्बिटल असतो. फॉर्म्स पाय बॉन्ड विथ वॉट, ऑक्सिजन ॲटम. बरोबर आहे, मग अनहायब्रिडाइज 2pz ऑर्बिटल ऑफ कार्बन ॲटम्स फॉर्म पाय बॉन्ड्स विथ वॉट, ऑक्सिजन ॲटम. द लोन पेअर ऑन ऑक्सिजन ॲटम रिपेल द कार्बन फ्लोरीन सिग्मा बॉन्ड and reduces FCF bond angle from 120 degree to what, 108 degree. तुम्ही पाहू शकतात की ह्या दोघं फ्लोरीनमध्ये पॉसिबल स्ट्रक्चर हे होतं. बरोबर आहे, म्हणजे 120 डिग्री याच्यामध्ये काय होता, बॉन्ड अँगल होता. ठीक आहे, ट्रायगोनल प्लेनर असल्यामुळे, sp2 असल्यामुळे. पण ॲक्च्युअल स्ट्रक्चरमध्ये काय होतं आहे, तर ऑक्सिजनची लोन पेअर काय करते, ही ऑक्सिजनची लोन पेअर तर फ्लोरीनला काय करते, रिपेल करते. आता रिपेल केल्यामुळे हे दोघं फ्लोरीन काय येतील, जवळ येतील. हे दोघं फ्लोरीन जवळ आले म्हणजे बॉन्ड अँगल पण काय होईल, मग दोघांमधला कमी होईल. तर तो बॉन्ड अँगल किती कमी होतो आहे, 108 डिग्री. मग ॲक्च्युअल स्ट्रक्चर काय आलं, हे आलेलं आहे. बरोबर आहे, हा 126 आला इकडं याच्या दोघांमधलं, का ते रिपल्शनमुळे बॉन्ड अँगल इकडे इन्क्रीज होतं आहे. बरोबर आहे, आणि दोघं फ्लोरीन काय होत आहे, एकमेकांकडे अट्रॅक्ट होत आहे, म्हणून बॉन्ड अँगल काय येतो आहे, 108 डिग्री येतो आहे. बरोबर आहे, ठीक आहे, थँक्यू.